आमच्या पक्षाचे पहिल्या परवा दिवशी पाण्यासाठी भांडायला आले संभाजीनगर आणि गाणं म्हणलं, ऊंची है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है कैसे मी आऊ. अभिमान वाटला. अरे हो, आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत. स्वप्न जे ठरवतो ते पूर्ण करतो. 72 वर मजल्यावर तुला यावं नाही. काय पोटात दुखतं का? 72 वर मजल्यावर माझं एकट्याचं घर आहे. हजारो बिल्डिंग आहे ना तिथं. आमचं तुम्हाला सहन का होत नाही हा प्रश्न माझा त्यांना आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मोठे व्हा, मोठे. लोकांनी पाहताना आपल्याकडे त्या अभिमानाने पाहिलं पाहिजे. अरे तुम्ही रडाल ना, तुम्हाला कोणी भीक देणार नाही. तुम्हाला काय वाटतं रडल्याने पण तुम्हाला भीक लागेल? परंतु जेव्हा तुम्ही छातीत पाळून चालाल ना, लोक तुम्हाला ऑटोमॅटिक सलाम करतील. लक्षात ठेवा, हे रीत आहे. परंतु हे करताना मेहनत करा. मेहनतीशिवाय काय मिळणार नाहीये. संजय शिरसाट जे बोलतो ते करतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तो संजय शिरसाट आहे. सकाळचा तो भोगा वेगळा. तो संजय राऊत आणि मी हा संजय शिरसाट आहे. फरक आहे का नाही? आपली भी तर चलती आहे ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, सगळ्यात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. अरे हे कमाई कष्टाने केलेली कमाई. माझ्यासारखे 4 लोक त्यांच्या बरोबर होते. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ज्या मजबूतीने ते उभे राहिले होते हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. म्हणून दादा, संजय शिरसाट आहे. मागताना दिल खुलास मागा. आपला दिल छोटा नाही. आपण तसे उघडे नागडे जे मिळते ते पटकन वाटून मोकळं झालं तर काय फरक पडतो आपल्याला? मागताना मोठं माग. 10 कोटी तुम्ही मागितले, 10 कोटी तुम्हाला दिले. या माजलगावमध्ये मी उद्घाटनाला येईल. हॉस्टेल बांधायचं असेल तर त्याला पाहिजे असेल तर 10 कोटी आणखीन देतो. प्रस्ताव पाठवा आणि मला पुन्हा उद्घाटनाला बोलवा. आणि फक्त भाषण करायला लावू नका. नाही तर कल भी भुके तर आज भी भुके. आता काय पोटाचं आमचंही पहा. येताना माणूस मला म्हणतो, साहेब काही फ्रेश व्हायचं का? शिरसाट साहेब काही फ्रेश व्हायचं का? फ्रेश होतं पण चहा प्यायचं म्हण ना. आणि ते धक्का मारत मारत येतं. बीडचे लोक एवढे हुशार असतात मला माहित नाही. कधी कुणाचा काट्याने काटा काढतील काही भरोसा पण नाही. आणि त्यात समाजाचे म्हणलं तर मग त्यांना तर बाप रे बाप. आपल्याला लोकांची गरज आहे का? नाही. आपल्याच लोक आपल्याला कापायला बसलेले. परंतु एक लक्षात ठेवा, मेहनत केल्यानंतर सर्व मिळतं. आणि 40-42 वर्ष मी राजकारणात आहे. तरी मी विचार करतो की आपण काय मिळवलं. मी उदाहरण अनेक ठिकाणी देत असतो. त्या काळामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती होती, शेगडी राहायची घरामध्ये, त्याच्यावर तवा, त्याच्यावर ज्वारीची भाकरी, कधी भाकरी मिळत नव्हती खायला. या संजय शिरसाटला आई भाकरी थापायची. भाकरी उलटवताना पाणी वरून लावा लागतं. भाकरी पलटवली की पापुद्रा निघतो. ती उलटतीने त्या काढायची आणि तो पापुद्रा सुद्धा खाली जाऊ नये, वेस्ट जाऊ नये म्हणून मी त्या चुलीजवळ बसायचो आणि ते खायचो. ही परिस्थिती कुणाचं नशीब आहे? हे सत्य आहे. मी सगळं मांडतो. परंतु आज काय, माझ्याकडे चांगली गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सर्व आहे. परंतु वेळ नाही. तेव्हा खायला नव्हतं म्हणून उपाशी होतो. आता खायला आहे मग तरी वेळ नाही म्हणून उपाशी आहे का नाही? परत तिथे मिटिंग घेतली. तुम्हाला माहिती आहे मी सर्व केल्यानंतर माझ्याकडे प्रस्ताव किती आले? मला 100 हॉस्टेल बांधायचे. 38 प्रस्ताव आले. 38. त्याच्यातले 27 विजिबल होते. म्हणजे मला आता 100चा आकडा क्रॉस करायला किती दिवस लागतील? सगळ्या अधिकाऱ्याला दम दिलेला आहे.
काही जर झालं तर मला एका महिन्यामध्ये सर्व प्रपोजल पाहिजे. हॉस्टेल बांधणार म्हणजे बांधणार. त्याच्यामध्ये मुलं किती शिकणार आहेत? मुलं आणि मुली किती? 25,000 मुलं मुली तिथं नवीन पुन्हा राहू शकतात. समाजाचं देणं म्हणतं ना, मग चांगलं काम करा. जे चांगलं वाईट करा. संजय शिरसाटने आयुष्यामध्ये कधी कोणाशी होऊन कधी खेळला नाही, आणि जर कोणी खेळला त्याला कधी सोडलं नाही. आपल्याला काय करायचं? एक तर आपण असे बाबासाहेबांनी 2 गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या. एक, शिक्षण चांगलं कर, नाही तर शिवाय तरी चांगलं दे. सगळ्या आमच्या बहिणी हसायला लागल्या. हा भाऊ हे बरोबर आहे, आम्ही तर रोजच शिवाय देतो. मावश्या हो, समाजामध्ये जर पुढे जायचं असेल, या देशामध्ये, या राज्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल ना, तुम्हाला स्वतःला मोठं व्हावं लागेल. मोठं लोकांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे. हा एवढा मोठा पहिला सत्कार माझ्या आयुष्यात नाही. मला असं वाटलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी चाललोय, एक समोर माझा तिथं बॅनर लावलेला असेल, समोर काही कार्यकर्ते असतील, 2-5 कार्यकर्त्यामध्ये आपल्याला कार्यक्रम अटकून जाईल. परंतु या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर माजलगावमध्ये असं कोणतीही जागा नव्हती ज्या ठिकाणी माझा फोटो नव्हता. आणि मला सुद्धा कुठले फारकं वाटायला लागलं की जर आपण माजलगावचे का संभाजीनगरचे. बाबाजींनी सांगितलं की याचं काहीच नाही, तुमच्या पुढच्या टायमाला मुंबईला सत्कार करणार आहे. साहेब सत्कार करावं करा, परंतु आता पाऊस यायला लागले, थेंब पडायला लागले. अहो म्हणजे काय मंडपात झाला तर जर्मन मंडप झालं. आता मी आल्यानंतर पाहिलं जर्मन मंडप. खरं आपल्याला किती पाऊस पडला तर आपल्याला काही चिंता नाही, परंतु त्यांनी काही भावना व्यक्त केल्या. सचिन माझ्याकडे आला. तुम्हाला माहिती सचिन कसा आहे? गोंधळून येतो. घरी आला भाऊ मला आत्महत्या करावं लागलं. पहिल्यांदा तुम्ही एकदा तारीख दिली, तुम्ही आले नाही. नंतर मी प्रकाश दादाला हळूच विचारलं, अरे तो सचिन माझ्याकडे आला होता, त्याने असं म्हणलं. म्हणजे भाऊ सचिनने लई वेळा आत्महत्या केलेली, त्याची चिंता करू नका. परंतु भावना असतात ना. आपला माणूस मंत्री झाला, त्याला वेगळा आनंद असतो. लाकडाचे 3 रॅम्प बनवलेले असतात. इकडून चढायचं, स्तंभाकडे जायचं, दुसऱ्याकडून उतरायचं, तिथं खूप स्टॉल लावलेले असतात, ते पाहायचं, फिरायचं असं बरोबर आणि पुन्हा वापस जायचं. 14.5 कोटी रुपये खर्च काय करतायत ना. अरे बाबासाहेबांच्या नावावर सुद्धा खातात आणि खाणारे सांगतात की आम्ही तुमच्या समाजासाठी काय करतो. आहे ना राजा? नाही, चालणार नाही. करायचं तर कायमस्वरूपी काम केलं पाहिजे. पहिली घोषणा केली त्या भीमा कोरेगावला 100 कोटी रुपये द्यायचं, मी करून केलं. 100 कोटी रुपये लावतो. का नसावं चांगलं? अरे बाबासाहेब ही अशी ताकद आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो, राजकारणामध्ये राष्ट्रपती किती झाले, पंतप्रधान किती झाले, मुख्यमंत्री किती झाले, आले काय गेले काय माहित नाही. सगळ्याच्या खुर्च्या हल्ल्या. परंतु हा देशातला नाही, जगातला एकमेव नेता ज्याची खुर्ची सरकारची सुद्धा कोणाची ताकद नाही, ती खुर्ची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची खुर्ची. आमच्यासारख्या राजकारणामध्ये जर बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही तर आमची पंचायत होत असत. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल, नाव घ्यावंच लागतं. नाव नाही घेतलं तर काय होतं, मग बाबूराव पोट वगैरे काहीतरी करतो लफडे. आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे पाहत होतो, सगळं बरोबर आहेत ना. चेहऱ्यावर तर सगळं बरोबर वाटतं, पण कधी काय घडेल ते माहित नाही. मी बीड जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे.
मी बीड जिल्हा माझ्याकडे आहे, मला दर महिन्याला बीडला यायचंय. तुम्हा सर्व बांधवांना सांगतो, चांगले कामं कोणते घेऊन या, चांगले कामं कोणते घेऊन या. संजय शिरसाट तुम्हाला कधी खाली हाताने वापस पाठवणार नाही, एवढी गॅरंटी आहे. 40 वर्षामध्ये काय कमवलं ना, माझ्या मतदारसंघामध्ये मी 4 वेळा निवडून होतो. कोण कोण लोक राहतात माझ्या मतदारसंघामध्ये? सगळे मोठे लोक. प्रकाश दादा साळुंकेची जमीन ही माझ्या मतदारसंघात आहे, विचारा त्यांना. मी काय हलकासारखा माणूस आहे? जगत अन्नाची जमीन माझ्या मतदारसंघात आहे, मी काय हलकासारखा माणूस आहे? दर्डाची जमीन माझ्या मतदारसंघात आहे, सतीश चव्हाणची जमीन माझ्या मतदारसंघात आहे, बाळासाहेब थोरातांची जमीन माझ्या मतदारसंघात आहे, विखे पाटलाची जमीन माझ्या मतदारसंघात आहे, कदम साहेबांची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. किती मोठे लोक आहेत माझ्या मतदारसंघात. राजस्थानचे राज्यपाल बी माझ्या मतदारसंघात राहतात. आणखी काय पाहिजे? पण तरी तिथे निवडून येताना हे सर्वांचं सहकार्य मला लागतं. संजय शिरसाटने एखाद्या बिल्डरकडून एखादा रुपया घेतला तर कोणी सांगावं. संजय शिरसाटने एखाद्या प्लॉट धारकाला बोलवलं ते फसवलं असं सांगावं. संजय शिरसाटने कोणाला नोकरी लावून देतो म्हणून तर त्याचे पैसे घेतले असं सांगावं. एक इतक्या मोठ्या कंपन्या आहेत तुमच्याकडे, तर एकच कंपनी त्याच्यात एवढे भांडणं इतकं राजकारण झालं. माझ्याकडे शेकडो कंपन्या आहेत माझ्या मतदारसंघात, पण मला कधी अक्कल सुचली मी काय करायला पाहिजे म्हणून नाही सुचलं तरी बरं. परंतु एक लक्षात ठेवलं, मी काम करायचं, इमानदारीने करायचं, झुकायचं नाही. अरे बाबासाहेबांचे लेकरं आहोत, असे झुकणारा म्हटले आहोत का मी? माझी लायकी मला पाहिजे. कधी कोणाकडे भीक म्हणून मी मागणार नाही, ही भूमिका माझी नेहमी राहिलेली. मंत्री झालो त्या दिवशी मला स्वतःलाच भरोसा नव्हता मी मंत्री झालो म्हणून. रात्रभर तो झोपत नाही आली मावशी मला. स्वतःलाच चिंता घ्यायचो मंत्री झालं का, कारण मी दरवेळेला जेव्हा 10 वर्ष नगरसेवक होतो, 10 वर्ष नगरसेवक. या संभाजीनगरमध्ये इतिहास आहे. या शहराचा सलग 4 वेळेला मी आमदार झालो, सलग 4 वेळेला, आणि चांगल्या मताने निवडून येतो. दरवेळेला आमदार व्हायचो त्यावेळेला म्हणायचो की आता माझं मंत्रिपद मिळेल. टीव्ही मध्ये बातमी यायची, पहिल्या 4 मध्ये माझं नाव असायचं. दुसऱ्यांदा मंत्री झालो, आमदार झालो तेव्हाही तसं, तिसऱ्यांदा झालो तेव्हाही तसं, चौथ्यांदा झालो. आता मला जर आमदार जर मंत्री जर झालो नाही ना, ते सचिन सारखं मलाही आत्महत्या करावं लागते की काय माहिती.